नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 सेक्शनमध्ये आपण या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. पहिल्या सेक्शनमध्ये आपण लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतरच्या दुसऱ्या सेक्शनमध्ये ते आपण लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप अभ्यासलेलं आहे. या व्याख्या, व्याप्ती आणि स्वरूप आपल्याला समजलंच असेल. आता आपण लोकसंख्या भूगोलाच्या महत्त्व या विषयाकडे वळणार आहोत आणि लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व या ठिकाणी आपण जाणून घेऊ. त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण करूया. इम्पॉर्टन्स ऑफ पॉप्युलेशन जिओग्राफी म्हणजेच लोकसंख्येचं महत्त्व अभ्यासत असताना आपल्याला मी 4 मुद्द्याच्या आधारे लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व आपल्यासमोर विशद करणार आहे. वास्तविक पाहिलं तर लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास प्रामुख्याने लोकसंख्या भूगोलशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, परिस्थितिकीशास्त्र, संख्याशास्त्र, राज्यशास्त्र आणि वैद्यकीय शास्त्र अशा अनेक शाखांमध्ये, अनेक शास्त्रांमध्ये लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास करणं त्यांना महत्त्वाचं ठरतं आणि म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व आपल्याला वाढताना दिसून येतं. कारण या सगळ्या शाखांना लोकसंख्येच्या संदर्भात असणारी माहिती लोकसंख्या भूगोलाच्या माध्यमातून मिळते. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व वरचेवर वाढताना आपल्याला दिसून येतं. सर्वसाधारणपणे लोकसंख्येचा अभ्यास भूगोलशास्त्रात पुढील मुद्द्याच्या आधारे केला जातो आणि तो करण्यात आलेला आहे. लोकसंख्या अभ्यासाला खऱ्या अर्थाने लोकसंख्या भूगोलामध्ये अगदीच महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून आपण लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व विशद करत असताना पुढील 4 मुद्द्यांचा आधार घेतलेला आहे आणि त्या आधारे लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व आपण विशद करणार आहोत. पहिला मुद्दा म्हणजेच लोकसंख्याविषयक आकडेवारी आणि त्याची प्रादेशिक भिन्नता. त्यानंतरचा मुद्दा लोकसंख्या वैशिष्ट्यांचा वितरणात्मक अभ्यास. तिसरा मुद्दा वसाहतीचा आकृतिबंध आणि त्याची माहिती. आणि चौथ्या मुद्द्याच्या आधारे लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांची जाणीव. या 4ही मुद्द्याच्या साहाय्याने आपल्याला लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपल्या लक्षात येईल. पहिला मुद्दा विशद करत असताना लोकसंख्याविषयक आकडेवारी आणि त्याची प्रादेशिक भिन्नता. वास्तविक पाहिलं तर सर्वच देशामध्ये लोकसंख्येची जनगणना केली जाते आणि लोकसंख्येची जनगणना ही भौगोलिक आकड्यावर आधारित असते. याच्यामध्ये लोकसंख्येची आकडेवारी ही स्पष्ट लोकसंख्या भूगोलात केलेली असते. लोकसंख्येची आकडेवारी, त्याची टक्केवारी, जन्मदर, मृत्यूदर, एका प्रदेशामध्ये किती आहे या सगळ्यांची माहिती किंवा त्याची आकडेवारी लोकसंख्या भूगोलामध्ये निश्चित केली जाते आणि त्याच्यामध्ये होणारा जो बदल आहे हा बदलसुद्धा लोकसंख्या भूगोलात अभ्यासला जातो. म्हणजेच काय की लोकसंख्याविषयक आकडेवारी गोळा करणारे हे एक शास्त्र आहे. ही लोकसंख्येची आकडेवारी ही प्रदेशानुसार कशी भिन्न आहे आणि ती प्रदेशानुसार कशी बदलत जाते याचाही अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये करणं महत्त्वपूर्ण ठरतं आणि तो केला जातो. लोकसंख्या ही प्रदेशानुसार बदलत असते आणि त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला परिवर्तन झालेलं दिसून येतं. ही लोकसंख्या प्रत्येक प्रदेशामध्ये वेगळी आहे. प्रत्येक प्रदेशानुसार ती भिन्न आपल्याला आढळते. याची ठळक वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासायला मिळतात. त्याचबरोबर लोकसंख्येची ही जी काही प्रादेशिक भिन्नता निर्माण झालेली आहे त्याचं स्पष्टीकरण, जी भिन्नता आहे त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे याचं स्पष्टीकरण देण्याचं काम या लोकसंख्या भूगोलाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की लोकसंख्या भूगोलाच्या वितरणाचा गतीनं अभ्यास करणारं आणि त्याचं विश्लेषण आणि निष्कर्ष मांडणारं हे शास्त्र आहे. म्हणून
लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व विशद करत असताना सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोकसंख्या भूगोलाची जी काही आकडेवारी आहे, जी भौगोलिक आकडेवारी आहे, ही भौगोलिक आकडेवारी प्रदेशानुसार कशी भिन्न आहे आणि ती कशी बदलत गेलेली आहे याचं वितरण आणि त्याचा अभ्यास. मग ती स्त्री पुरुष तुलना असेल किंवा ज्याला आपण लोकसंख्येचं प्रमाण असं म्हणतो, लिंगरचना असेल, वयोरचना असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या पहिल्या मुद्द्यामध्ये अपेक्षित आहे आणि म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व वाढताना आपण पाहतो. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे लोकसंख्या वैशिष्ट्यांचा वितरणात्मक अभ्यास. आता लोकसंख्या भूगोलाचा वितरणात्मक अभ्यासत असताना आपल्या लक्षामध्ये येतं की लोकसंख्या ही प्रदेशानुसार बदलत असते. मग ही जी बदलणारी लोकसंख्या आहे ही कोणत्या कारणाने बदलते, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे आणि ती का बदलत जाते. अलीकडच्याच काळामध्ये जर आपण लोकसंख्येचा अभ्यास केला तर आपल्या लक्षामध्ये येतं की जन्मदर असेल, मृत्यूदर असेल किंवा लोकसंख्येचं होणारं जे काही स्थलांतर असेल, यासारख्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम झालेला आहे. आणि तो वितरणाचा परिणाम हा वांशिक वितरण असेल, त्याची आरोग्याची स्थिती असेल, त्याचं वय असेल किंवा त्याचं स्त्री पुरुष प्रमाण असेल, याचा सखोल सुद्धा अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये अभिप्रेत आहे आणि त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे. उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपल्याला सांगता येईल की आत्ता जी काही ज्वलंत समस्या निर्माण झालेली आहे पूर्ण देशामध्ये, मी सातत्याने त्याचा उल्लेख करते आहे कारण त्याचा परिणाम हा लोकसंख्येवरती इतका प्रचंड प्रमाणात झालेला आहे. जो काही कोविड-19 कोरोनासारखा जो रोगाचा प्रादुर्भाव पूर्ण जगामध्ये झालेला आहे, त्याच्या विनाशाला भरपूर लोक बळी पडत आहेत आणि याचा परिणाम तिथं असणाऱ्या लोकसंख्येवरती सुद्धा झालेला दिसून येतो. मग तो स्थलांतरावरती झाला. म्हणजेच काय की लोकांची जी काही आरोग्याची स्थिती आहे, ही आरोग्याची स्थिती कुठेतरी धोक्यामध्ये येताना दिसते आहे आणि यामुळेच लोक भीतीच्या वातावरणाखाली जगत आहेत आणि याच वैशिष्ट्यांचा लोकसंख्येच्या वितरणावरती सुद्धा परिणाम झालेला आहे आणि म्हणून लोकसंख्येचा याही गोष्टीचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये करणं अभिप्रेत आहे आणि केला जातो. आणि म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचं जे काही नाविन्यपूर्ण आहे, जी काही लोकसंख्या जी वाढते आहे, गतीने वाढते आहे, त्याचा लोकसंख्या तिथं असणाऱ्या प्रदेशानुसार लोकसंख्येवरती काय परिणाम होतो याचाही अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. म्हणून लोकसंख्या भूगोल हे लोकांच्या वैशिष्ट्यांचा आणि त्या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या वितरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे आणि याचाही अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून दुसऱ्या मुद्द्याचं महत्त्व विशद करत असताना की या गोष्टीमुळे म्हणजेच लोकसंख्येच्या वैशिष्ट्यामुळे आणि त्याच्या वितरणामुळे लोकसंख्येचं जे महत्त्व आहे हे महत्त्व वाढताना आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर वसाहतीचा आकृतिबंध व त्याची माहिती. आता या मुद्द्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो विशद करत असताना आकृतिबंध म्हणजे वस्तीचा संबंध या ठिकाणी कसा येईल, कारण ज्या ठिकाणी लोक राहतात त्याचा परिणाम निश्चितच वस्तीवर झालेला आपल्याला दिसून येतो. ज्या प्रदेशाची लोकसंख्या जास्त असेल तिथं असणारी लोकसंख्या त्या वस्तीवरती त्याचा परिणाम दिसतो. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की लोकसंख्या भूगोलामध्ये मानवाच्या वसाहतीच्या आकृतिबंधाचा आणि त्यांचा परस्पर संबंध असतो आणि या परस्पर संबंधांचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो आणि हा आकृतिबंध सातत्याने बदलत आहे. जशी लोकसंख्या वाढेल त्याप्रमाणे हा आकृतिबंध आपल्याला बदलताना दिसतो. उदाहरण सांगायचं झालं तर आज आपण बघतो की छोटंसं ग्रामीण जो भाग आहे, हा ग्रामीण भाग 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिला तर तिथं असणाऱ्या घरांची रचना कशा प्रकारची होती. साधारण घरं आपल्याला पाहायला मिळायचे. आकार त्याचा छोटा होता, गावाचा विस्तारही कमी होता. परंतु आज जर आपण बघितलं तर त्याच खेड्यामध्ये खूप बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच काय, तिथं असणाऱ्या घरांचाही आकार वाढलेला दिसून येतो, तिथं असणारं क्षेत्रही आपल्याला वसाहतीखालील क्षेत्रात वाढलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय की वस्ती जसं लोकसंख्या वाढत जाईल तसं वसाहतीचा आकृतिबंध सुद्धा वाढत जातो. म्हणजेच काय, ग्रामीण
ग्रामीण असेल, शहरी असेल किंवा नागरी असेल, या वस्तींचं स्वरूपसुद्धा बदलताना आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या गोष्टींची माहिती लोकसंख्या भूगोलामध्ये अंतर्भूत होते आणि अंतर्भूत केली जाते. आणि म्हणूनच लोकसंख्येचा तर अभ्यास आपल्याला करायला, लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा अभ्यास तर केलाच जातो, परंतु त्याचबरोबर तिथं असणाऱ्या लोकसंख्येच्या वसाहतीचा आणि तिथल्या आकृतिबंधाचा आणि तिथं असणाऱ्या लोकसंख्येचा परस्पर संबंध काय आहे, या परस्पर संबंधांचा अभ्यास सुद्धा लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतरचा चौथा मुद्दा म्हणजेच लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम कोणकोणते झालेले आहेत याची जाणीव करून आपल्याला करून देणारं हे शास्त्र आहे. लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या आपल्याला निर्माण झालेल्या आपण बघतो. मग ते आरोग्याच्या संदर्भात असतील, पर्यावरणाच्या संदर्भात असतील, सामाजिक स्वरूपाचे असतील, अशा अनेक समस्या आज या समाजामध्ये उदयाला आलेल्या आहेत, निर्माण झालेल्या आहेत. आणि या समस्यामुळे किती प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे सुद्धा आपल्याला लोकसंख्या भूगोलाच्या माध्यमातून जाणीव होते. आणि हे जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. आता लोकसंख्येत जे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, या नागरीकरणाच्या संदर्भातील समस्या असतील, आपल्या आरोग्याच्या संदर्भातील समस्या असतील, लोकसंख्येच्या स्थलांतर जी काही मोठ्या प्रमाणावरती होत आहे त्याच्या समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, या सगळ्या ज्या काही समस्या आहेत किंवा उपलब्ध असणारी जी काही साधन संपदा आहे, या साधन संपत्तीच्या काही समस्या असतील, या सगळ्या समस्यांचा अभ्यास आणि त्याची कल्पना, त्याची जाणीव आपल्याला करून देणारं हे शास्त्र आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर जी काही नैसर्गिक साधन संपदा आहे या पर्यावरणामध्ये, ही केव्हा ना केव्हा संपणारी आहे, संपुष्टात येणारी आहे. मग खनिजे असतील वेगवेगळ्या स्वरूपाचे या भूतलावरती, किंवा जे काही प्राकृतिक घटक आहेत, पाणी असेल, माती असेल, जे काही पोषक द्रव्य आहेत, मातीमध्ये असणारे जे पोषक घटक आहेत, हे केव्हा ना केव्हा संपणारे आहेत. ते जतन करणं काळाची गरज आहे, त्याची योग्य व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे. परंतु जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, वाढती जी काही लोकसंख्या आहे ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि जी काही या पर्यावरणामध्ये उपलब्ध असणारी जी साधन संपदा आहे ती अतिशय थोडक्या प्रमाणात आहे आणि त्याचं व्यवस्थापन जर आपण केलं नाही तर ती संपुष्टात येणारी आहे. म्हणजेच काय की वाढत्या लोकसंख्येचा जो ताण आहे, हा वाढत्या लोकसंख्येचा ताण साधन संपत्तीवरती येत आहे आणि तो ताण साधन संपत्तीवर येत असण्या कारणाने ज्या वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा वरचेवर वाढत आहेत आणि ते वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता या साधन संपत्तीमध्ये आता कमी होताना दिसते आहे. आणि म्हणूनच कुठेतरी एक असमतोल या ठिकाणी निर्माण झालेला आहे, साधन संपत्ती आणि वाढणारी प्रचंड लोकसंख्या. आणि त्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, या समस्या मग आपण निर्माण होऊ नयेत याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, लोकसंख्या नियंत्रित केलीच पाहिजे. त्याचबरोबर आपण या पर्यावरणामध्ये असणारी जी साधनं आहेत, जी संपदा आहे, याचं जतन आणि संवर्धन सुद्धा केलं गेलं पाहिजे, याची जाणीव करून देणारं हे शास्त्र आहे. या 4 मुद्द्याच्या आधारे कदाचित तुम्हाला लोकसंख्या भूगोलाचं महत्त्व समजलंच असेल. आपण 3 सेक्शनमध्ये हे प्रकरण या ठिकाणी संपवत आहोत. राहिलेला जो मुद्दा आहे आपण नंतर घेणार आहोत. लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यास पद्धती किंवा अभ्यास विषयक दृष्टिकोन या नंतरच्या पिरियडमध्ये आपण घेऊ. परंतु या ठिकाणी या सेक्शनमध्ये आपण थांबणार आहोत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही अवश्य कळवाव्यात. यानंतर तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची अडचण जाणवत असेल तर त्याच्यासाठी आपण आपल्या ग्रुपवरती मेसेज करून आपल्या समस्या मला कळवा. जे काही समजलं नसेल तेही आपण अगदी लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी थांबू. धन्यवाद.
स्टॉप केलंय का? झालं असं.